हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि वाजलेत 4 सव्वा 4 झालेत आणि ऊन बघा. आणि आता मी कैऱ्या काढायला जातो आहे, पन्ह करायचं आहे, तर त्यासाठी कैऱ्या हव्यात. सो कैऱ्या काढायला जातो आहे. सो मोस्टली ज्या अशा झेललेल्या कैऱ्या असतात ना, म्हणजे हाताने काढलेल्या, त्या पन्हासाठी वापरतात कारण की त्या चांगल्या असतात. पण आता झाडं एवढी मोठी आहेत आंब्याची, त्याच्यामुळे दगडी मारून मारूनच पाडावं लागतं. तर आता आम्ही जातो आंबे काढायला, जिथे आधी पण मी 1-2 ब्लॉगमध्ये दाखवलंसुद्धा आहे ते झाड. सो त्या झाडावरती जातो आहे कारण की त्याच्यावर बऱ्यापैकी आंबे झालेत चांगले तयार आणि चांगलं पन्ह पण बनवू शकतं त्याचं. तर आता आपण जातो आहे, तर आपण तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेन. तर रस्ता आपला आहे आणि ह्या वर्षी खूप म्हणजे एवढं तापमान आहे ना, एवढं ऊन, बेकार ऊन आहे. कारण की काय माहीत एवढं का ऊन आहे. त्याच्यामुळे जेवढं असं म्हणतात म्हातारी माणसं की जेवढं ऊन असतं तेवढंच पाऊस पडतो. म्हणजे जेवढं आता ऊन पडलं आहे त्याच्या दुप्पट पाऊस पडणार. सो बघूया कसं होतं काय. सो फायनली आपण आलो आहे. सो हे वेगळं झाड आहे बघा, दगडी मारतो आहे. हे आंब्यावरती झाड आहे, आंब्यावरती झाड नाही सॉरी, आंब्यावरती छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या आहेत. सो ते पाडतोय. हे बघा, ते बघा कैऱ्या पडतच नाही दगडी मारून मारून, पण ती खूप उंच आहेत. सो नेम काय लागत नाही आहे, पण मारतायत. सो फायनली जास्त दगडी मारून मारून एक छोटी कैरी पडली आहे. हे बघा, सो पोरांनी पाडले आहेत कैऱ्या. ही एक पडली आहे. सो आहेत वरती, पण खूपच वरती आहेत त्याच्यामुळे पाडता येत नाही आहे. एक पाडलेली आहे. सो आता आपण मेन आमच्या जमिनीत जातो आहे कारण की इथे आंबा खूप उंच होता, त्याच्यामुळे नेम काय लागत नव्हते. तरी पण एक कैरी पडली. सो आता आपण दुसऱ्या आंब्यावरती जाणार आहोत. बघूया, उंच आहे तो पण बऱ्यापैकी पाडता येईल. सो फायनली आपण त्या झाडावरती आलो आहे. हे बघा, पोरं पाडतात आंबे. सो हा जास्ती नाही आंबा लागला आहे, कुठे कुठे लागला आहे पण लागला आहे बऱ्यापैकी घडाने. सो हे बघा, एक पडला आहे आंबा. सो आपण थोड्या वेळाने जमवायला जायचं आहे, पूर्ण सगळे पाडून घ्यायचे आहेत. तर परत एकदा आपण दुसऱ्या झाडावर आलो आहे. हे बघा इथे. सो एक पडली आहे कैरी. हे बघा पाडतात. सो आता कैऱ्या पाडून होत्यात की आत्तापर्यंत 2 झाल्यात पाडून, पण काय पडत नाही आहेत मारून मारून. सो ही बघा, ही एक पडली आहे. तो इथे बघा आता दगडी घेतोय, जमा केलेल्या आहेत, आता मारणार आहोत. सो परत आम्ही तिथेच आलोय. सो परत तिथेच आलोय त्याच झाडावरती. हे बघा, पोरं पाडतात. एक पडली. सो फायनली आपले पडले आहेत. हे बघा, एक इथे एक पडलेला आहे आणि एक. सो पोरांचा खूप बाजार आहे, खूप म्हणजे खूप बाजार आहे. सो हे 2 पडलेत आंबे. सो हे बघा इथे पडले आहेत, त्यात आपण जमवूया. सगळ्या जंगलात जाळी आहेत. ही बघा, ही एक आणि अजून पुढे आहेत. आहे बघा, 2 पडले, पोरांनी पाडले. हे बघा अजून एक. सो जंगलात बघा कसं आहे, ह्या सगळ्या जाळी आहेत. हे बघा, सगळ्या फाट्यांच्या जाळी आहेत. सो कोकणात रानामध्ये अशा सगळ्या जाळी असतात आणि ह्या जाळी सगळ्या तोडतात. म्हणजे सगळ्या फाटी भेटण्यासाठी ह्या सगळ्या जाळी तोडतात. ह्या सगळ्या अजून छोट्या आहेत, पण मोठे मोठे झाले ह्या जाळी की तोडतात. तरी जंगल आहे बघा फुल. आणि इकडे आंब्याचीच पण झाडं आहेत, पोरं आंबे वाढतात. हे बघा. सो ह्या आपल्या कैऱ्या 7-8 मिळाल्यात, अजून पाडतात. सो हे पाडून झालं की घरी जाणार. सो मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते किती पाडलेल्या. सो फायनली आपल्याला पन्ह करण्यासाठी कैऱ्या मिळाल्यात. ह्या बघा किती साऱ्या आहेत.
सो त्या पिशवीमध्ये 10 आहेतच. सो आता पन्हं बनवू शकतो. सो हे बघा पोरं पाडत आहेत अजून. हे बघा, पण आंबा बघा किती उंच आहे, त्याच्यामुळे नेम असे लागत नाही. पण हे सगळे दगडीने पाडलेले आंबे आहेत. सो गावच्या ठिकाणी मोस्टली दगडीनेच पाडतात आंबे, किंवा जे होलटा म्हणतात ना, होलटा म्हणजे फाट्यांचे, त्याच्याने सुद्धा पाडतात. पण मोस्टली दगडाने पाडतात. हे बघा इकडे दगडीसुद्धा आहेत. सो आता घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता जातो आहे आम्ही. सो थोड्या वेळाने भेटू. सो फायनली आपण पन्हं करण्यासाठी ज्या काही कैऱ्या आणल्या त्या झाल्यात पाडून. हा बघा, सो ह्या सगळ्या कैऱ्या आहेत पाडलेल्या त्या बघा. सो आता यांचं पन्हं करणार आहात. सो फायनली आपल्या ह्या सगळ्या कैऱ्या आहेत पन्हं करण्यासाठी मिळाल्या आणि या सगळ्या पाडलेल्या आहेत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सो गावच्या ठिकाणी असेच कैऱ्या वगैरे किंवा आंबे वाढले जातात पडीचे. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि आपण असाच एक नवीन ब्लॉग घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.